म्हणजे एवढा वेळ बी आपण त्यांच्यासाठी देतोय. काल रामेश्वर केंद्रेनं मला कामाला लावल्याप्रमाणे 4 सप्टेंबर तारीख आहे आज. एनीवन हू हॅज नेव्हर मेड अ मिस्टेक हॅज नेव्हर ट्राईड एनिथिंग न्यू. असा एखादा व्यक्ती ज्यानं आजपर्यंत कसलीच चूक केलेली नसेल तर त्यानं आयुष्यात नवीन काही कधी प्रयोग सुद्धा केलेला नसेल. म्हणजे प्रत्येक माणसाकडून आयुष्यात चुका होतच राहतात. जर तुम्ही काहीच नाही करायचं ठरवलं किंवा काही नवीन नाही करायचं ठरवलं तर तुमच्याकडून चुका व्हायचा विषयच नाही. तुम्ही काही चांगलं म्हणा किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुमच्या हातून काही ना काहीतरी चुका होऊ शकतात. जो चुकतो तो शिकतो आणि चुकाशिवाय पर्याय नाही. माणूस हा चुकीचा पुतळा आहे म्हणतात. म्हणजे माणसाकडून चुका होणं अपेक्षित आहे. चालतंय का? जायचं का आपण? बोला. तर काल आपण इथपर्यंत आलो होतो. दिसतंय का तुम्हाला? हो सर. काय दिसतंय? नीड फॉर मेंटेनिंग. आपण कोणता टॉपिक बघतो मित्रांनो? कन्सर्न. अव्यापारी संस्था किंवा ज्या संस्थांचा मुख्य उद्देश हा नफा कमावणे नाही. मग आपल्याला प्रश्न पडला म्हणजे आपल्याला कळाल्या संस्था की अव्यापारी संस्था कुठल्या? शाळा असतील, कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील, लायब्ररीज असतील, चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील किंवा रिलिजियस कन्सर्न्स असतील, धार्मिक मंडळ असतील, गणपती मंडळासारखी, मस्जिद असतील, तर त्याच्यासारख्या सगळ्या संस्था या नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये येतात. मग नॉन ट्रेडिंग कन्सर्न आहे त्यांचा मुख्य उद्देश नफा कमावणे नाही. त्या काही ट्रेड करत नाहीत, खरेदी विक्री काही करत नाहीत, काही मॅन्युफॅक्चरिंग करत नाहीत. मग अशा संस्थांना हिशोबच ठेवायची काय गरज आहे असं आपल्याला वाटलं. म्हणून त्याची नीड गरज काय की मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करण्याची गरज काय त्याचा आपण काल उल्लेख केला होता की कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. जे काय आपले आर्थिक व्यवहार असतात, पैशातले व्यवहार असतात, त्याच्यावर कंट्रोल नियंत्रण येतं. नेमकं कोणकोणत्या माध्यमातून आपल्याला सोर्स ऑफ इन्कम मिळतं ते कळतं आणि कोणकोणत्या हेडसाठी आपण खर्च करतो, कोणकोणत्या बाबीसाठी एक्सपेंडिचर करतो, खर्च करतो ते आपल्याला समजतं. म्हणून हेड्स ऑफ एक्सपेंडिचर टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉज ऍप्लिकेबल टू देम. त्यांना जे लॉज लागू होतात म्हणजे प्रत्येक संस्था ही कुठल्या ना कुठल्या कायद्यानुसार रजिस्टर होत असते. त्या कायद्याचं आपण पालन करणं गरजेचं असतं. बरोबर. मग त्या कायद्याचं पालन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपले हिशोब मेंटेन करणं आवश्यक आहे. संस्थेला किती सरप्लस किंवा किती डेफिसिट झाला. सरप्लस कशाला म्हणायचं? एक्सेस ओव्हर म्हणजे इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. जिथे इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे. काय शब्द वापरला मी? इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. जिथे इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे त्याला सरप्लस म्हणायचं. आणि डेफिसिट कशाला म्हणता येईल मग? एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. बरोबर. जिथं खर्च जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. हे मग आपल्या व्यवसायाचं आधिक्य किती आहे, सरप्लस किती आहे आणि आपल्या व्यवसायाची डेफिसिट म्हणजे तूट किती आहे हे कळण्यासाठी आपल्याला अकाउंट मेंटेन करणं गरजेचं आहे. आपण हे काय शिकायलोय की आपल्याला अव्यापारी संस्था असली तरी अकाउंट मेंटेन करण्याची काय गरज आहे बुवा. पुढं टू नो द नेट वर्थ. आपल्या संस्थेची नेमकं संपत्ती किती आहे. मग मी काल याचा उल्लेख केला की आपल्याला संपत्तीचीच काय गरज आहे असं काही जणांना वाटेल. आपली जर अव्यापारी संस्था आहे तर आपल्याला संपत्तीची काय गरज आहे बाबा. मग मी म्हणलो की सुखमणी वृद्धाश्रम आहे, तिथं त्या वृद्ध लोकांना ठेवण्यासाठी चांगल्या इमारतीची गरज आहे, त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या पाहिजे. किंवा आपण एसटी महामंडळाचा उल्लेख केला होता. जरी अव्यापारी संस्था असेल तरी तिथं जे प्रवासी येतात त्यांना चांगल्या दर्जाच्या सेवा पुरवण्यासाठी आपल्याकडे संपत्ती तर पाहिजे. मग नेमकं आपल्या अव्यापारी संस्थेची एखाद्या विशिष्ट दिवशीची पर्टिक्युलर डेची नेट वर्थ निव्वळ संपत्ती किती आहे ते कळण्यासाठी आपल्याला अकाउंट मेंटेन करावं लागेल. आणि टू अवॉइड म्हणजे टाळणे माल प्रॅक्टिसेस अँड मिस अप्रोप्रिएशन्स ऑफ कॅश अँड ॲसेट्स. जे काही ॲसेट्स जे काही आपल्या म्हणजे जर काही लोकांवर जबाबदारी दिलेली असते संस्था चालवण्यासाठी, जर त्या लोकांनी त्याच्यात काय माल प्रॅक्टिसेस म्हणजे काही अफरातफर चालू केली, मिस अप्रोप्रिएशन म्हणजे ज्या कामासाठी रक्कम दिली त्या कामासाठी न वापरता इतर कारणासाठी वापरायला चालू केलं, मग आपण हिशोबच ठेवत नसू तर त्या गोष्टी आपल्याला समजणारच नाही. आपल्याला कुठं रक्कम चालली, त्याच कारणासाठी वापरत आहेत का, अफरातफर तर होत नाही ती, या गोष्टी कळण्यासाठी आपल्याला हिशोब ठेवणं गरजेचं आहे. कळालं इथपर्यंत? थोडक्यात आपण रिवाइज केलं ते. आणि काल आपण टाइप्स ऑफ रिसिप्ट आणि टाइप्स ऑफ पेमेंट बघितलं होतं आणि त्याची मात्र पीडीएफ मी कालच्या काल अपलोड केली.
पण काल इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं की काय कालचा व्हिडिओ तेवढा प्रॉपर रेकॉर्ड झालेला नव्हता, माझ्याकडे आहे पण परत तोच विषय येतो की परत इथं शिकवलेलं परत रेकॉर्डिंग करत बसावं लागतं. तेवढा वेळ खरंच मित्रांनो कॉलेजला जाणं परत येणं, काल लाईटची अडचण तुम्हाला माहिती आहे, ऐकू येतं ना सगळ्यांना, आहेत ना? हो सर. हो तर समजून घ्या काही गोष्टी. बरं ह्याचं आपलं काम संपलंय, बंद करून टाकू आपण. पुढं आता आपणाला काय बघायचं होतं, पुढचं एक मिनिट हा. चला आता आपल्याला काय उल्लेख करायचा आहे, काल जसं आपण ट्रेडिंग कन्सर्न आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न मधला थोडं डिफरन्सेस फरक बघितले होते. काय फरक बघितले होते मित्रांनो, महत्वाचे आठवत असतील तर तुम्हाला, की ट्रेडिंग कन्सर्न काहीतरी ट्रेड व्यापार व्यवहार करतात, ते ट्रायल बॅलन्स तयार करू शकतात आणि ते फायनल अकाउंट तयार करतात. नॉन ट्रेडिंग कन्सर्न काय करतं आणि ट्रेडिंग कन्सर्न काय करतं याचं तुलनात्मक थोडं लक्षात यावं, इथं उल्लेख केलाय की ट्रेडिंग कन्सर्न मध्ये आपल्या हिशोबाच्या नोंदी करता याव्यात म्हणून जर्नल मेंटेन केलं जातं ट्रेडिंग कन्सर्न मध्ये. 11वीला शिकलो ना आपण हे. हो सर. नॉन ट्रेडिंग कन्सर्न मात्र जर्नल मेंटेन करत नाही, ते प्रत्येक व्यवहाराची कॅश बुक मध्ये नोंदी करतं. कॅश बुक म्हणजे तुम्हाला कळतंय, पैसा आल्याची नोंद डेबिट साईडला आणि पैसा गेल्याची नोंद क्रेडिट साईडला. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, बरोबर. आणि कालच प्रश्न विचारला होता आपण, कॅश बुक कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे? रिअल. बरोबर ना. चला याच्यानंतर आपण जर्नल नंतर ट्रेडिंग कन्सर्न मध्ये 11वीला बघितलं काय तयार करत होतं रे मित्रांनो, लेजर. नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये सुद्धा कॅश बुकावरून आपण लेजर्स तयार करायचे. लेजर म्हणजे कळतंय का तुम्हाला, एक साधा आपण व्यवहार घेतला की आपण रेंट दिलं, भाडं दिलं, तर काय एंट्री करणार रे तुम्ही? आवाज ज्यांचा येतो त्यांनी म्यूट करा आणि पटपट उत्तर द्या. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जर्नल असेल तर आपण जर्नल मध्ये रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट लिहिणार, पण जर नॉन ट्रेडिंग कन्सर्न असेल तर कॅश बुकाच्या क्रेडिट साईडला आपण बाय रेंट अकाउंट लिहिणार. आणि याच्यावरून लेजर तयार करणार म्हणजे काय तयार करणार, तर याच्यात कॅश बुकात ऑलरेडी एंट्री झाली म्हणजे कॅश अकाउंट नव्यानं तयार करण्याची गरज नाही. कॅश बुक हेच जर्नल आणि लेजरचं काम करतं, म्हणून परत कॅश अकाउंट तयार करायची गरज नाही. फक्त या कॅश बुकावरून आपण रेंट अकाउंट नावाचं लेजर तयार करायचं. काय तयार करायचं? रेंट अकाउंट नावाचं लेजर. आणि त्या रेंट अकाउंटच्या कोणत्या बाजूला काय लिहायचं? रेंट अकाउंटच्या डेबिट बाजूला टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट लिहायचं. लक्षात घ्या, जर तुम्ही जर्नल मेंटेन करत असाल आणि हीच एंट्री विचारात घेतली रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, तर तुम्हाला लेजर 2 तयार करावं लागतील. एक रेंट अकाउंट एक तयार करावं लागेल आणि एक कॅश अकाउंट एक तयार करावं लागेल. पण कॅश बुकामध्ये तुम्हाला कॅश अकाउंट परत वेगळं तयार करण्याची गरज नाही. कॅश बुक हेच जर्नलचं बिन लेजरचं बी काम करणार कॅश अकाउंटच्या बाबतीत. पण इतर अकाउंट तुम्हाला काढावं लागणार लेजर मध्ये. मग त्याच्यात फक्त एकच अकाउंट काढावं लागणार तुम्हाला, रेंट. समजतंय? म्हणजे जे कॅश अकाउंट शिवाय लेजर असतील ते तुम्हाला इथं काढावं लागतील. मग मला सांगा, जर्नल लेजर झाल्यानंतर ट्रेडिंग कन्सर्न मध्ये 11वीला आपण पुढचा टप्पा काय करत होतो? ट्रायल बॅलन्स. व्हेरी गुड. ट्रायल बॅलन्स तयार करत होतो, बरोबर का. हे ट्रायल बॅलन्स दिसलं म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी लेजर अकाउंटच्या आपण बॅलन्सेस बाक्या काढायचो. दोन्ही बाजूच्या बेरजा करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि फरक काढा. काही अकाउंटवर डेबिट बॅलन्स यायचं तर काही अकाउंटवर क्रेडिट बॅलन्स यायचं. पण त्याच्यावरून आपण ट्रायल बॅलन्स म्हणजे तेरीज पत्रक तयार करायचो, परीक्षा सूची तयार करायचो. नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये लेजर अकाउंटच्या त्याच पद्धतीने बेरजा वजाबाक्या करायच्या, बाक्या काढायच्या आणि त्या बाक्या कुठं टाकायच्या, तर एक त्याचं समरी अकाउंट तयार करायचं. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करायचं. कशाची समरी असेल ती, तर कॅश बुकाची समरी असेल आर्थिक वर्षाच्या शेवटी. कॅश बुकाची समरी म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, लक्षात घ्या. मग कॅश बुकात आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये फरक काय, तर कॅश बुक मध्ये क्रोनोलॉजिकल ऑर्डर मध्ये ट्रान्झॅक्शन असतात. क्रोनोलॉजिकल म्हणजे डेट वाईज, डेट वाईज म्हणजे तारखेनुसार दररोजचे व्यवहार तिथं असणार. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये डेट हा कॉलम असत नाही. अगदी थोड्या वेळात तुम्हाला मी कॅश बुकाचा आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट आखणी दाखवणार आहे.
कळतंय? त्याच्यामुळे हे कॅश बुक म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे. फक्त कॅश बुक मध्ये तारखेनुसार एंट्री असणार. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये मी काल परवा उल्लेख केला होता की जर आपण रेंट दिलं 12 महिन्याचं 12 वेळा तर कॅश बुक मध्ये 12 वेळा एंट्री येणार आहे त्याची. मात्र रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये एकदाच एंट्री येणार आहे. त्याची समरी सारांश रूपाने हे तयार केलं जातं. आणि ट्रायल बॅलन्स वरून ट्रेडिंग कन्सर्न मध्ये आर्थिक वर्षाच्या शेवटी काय तयार केलं जातं? ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट म्हणजे फायनल अकाउंट तयार केलं जातं. फायनल अकाउंट. बरोबर का? त्याच पद्धतीनं नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये सुद्धा आपल्या टॉपिकच नाव आहे मित्रांनो, अकाउंट्स ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न. आपणाला हे कॅश बुक लेजर हे तयार करायचं नाही. जसं आपणाला ट्रेडिंग कन्सर्न मध्ये आयतं ट्रायल बॅलन्स दिलेलं असायचं आणि या ट्रायल बॅलन्सच्या मदतीनं आणि ऍडजस्टमेंटच्या मदतीनं आपण फायनल अकाउंट तयार करायचं. त्याच पद्धतीनं नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये आपणाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आयतं दिलेलं असणार आणि काही ऍडजस्टमेंट दिलेले असणार. त्याच्यावरून आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचे म्हणजे कोणते? तर ट्रेडिंग कन्सर्न मध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट म्हणतात. हे तीन. नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये फक्त 2 तयार करायचे तुम्हाला. कोणकोणते? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, जे की तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच असतं, सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि दुसरं काय? बॅलन्स शीट पूर्वी सारखंच. समजतं इथपर्यंत? काय अडचण कोणाला? नाही. सगळेजण केअरफुली ऐकतात? हो सर. थेरॉटिकल पार्ट ऐकल्यावर कोण झोपलंय कोण जागा आहे मला कळणार नाही बघा. नाहीतर आपल्या समोर मोबाईल असतो, तुमचे कॅमेरा ऑन नसतात, तुम्ही इकडे तिकडे बघत बसता, म्हणजे लक्षच नसतं तुमचं प्रॉब्लेम मध्ये. तर प्रॉपर लक्ष द्या तर त्याचा फायदा होणार आहे. पुढं मीनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. त्याचा अर्थ काय? द डे टू डे ट्रान्झॅक्शन्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर रेकॉर्डेड इन कॅश बुक. आपले डे टू डे ट्रान्झॅक्शन म्हणजे दैनंदिन व्यवहार कुठं नोंदवले जाणार? कॅश बुकामध्ये नोंदवले जाणार. अँड देन दे आर पोस्टेड टू लेजर अकाउंट. आणि मग त्याच्या नोंदी कुठे केल्या जाणार? आत्ताच आपण बघितलं त्याच्या नोंदी कुठे केल्या जाणार? लेजर मध्ये. त्यासाठी तुम्ही नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा हा क्रम लक्षात ठेवा. कॅश बुक, लेजर, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि फायनल अकाउंट. ओके. मग कॅश बुकावरून लेजर अकाउंट तयार केले. ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल पिरियड किंवा फायनान्शियल इयर, आर्थिक वर्षाच्या शेवटी कॅश बुक अँड लेजर अकाउंट्स आर बॅलन्स्ड. कॅश बुक आणि लेजर अकाउंटचं बॅलन्स काढलं जातं. कसं? आत्ताच आपण 2-2 वेळा बोललो. दोन्ही बाजूच्या बेरजा करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि फरक काढा. काही अकाउंटवर डेबिट बॅलन्स येईल, काही अकाउंटवर क्रेडिट बॅलन्स येईल. आणि मग त्याच्यावरून आपण फ्रॉम दीज बॅलन्सेस रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जातं. आणि हे आयतं तयार केलेलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इथं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असणार. जाऊ पुढं. हो सर. काय म्हणतंय पुढं? मीनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे मित्रांनो? हे रिअल अकाउंट. हे लक्षात ठेवा बरं का. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठल्या प्रकारचं आहे? नॉमिनल अकाउंट. नॉमिनल. बॅलन्स शीट कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे? सर ते अकाउंट नाही, स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. बॅलन्स शीट हे अकाउंट नसून ते एक स्टेटमेंट आहे. मध्ये मी असं चेक करत राहणार किती जागे आहेत, किती झोपलेत, काही जण आजूबाजूला बघत बसलेत का, मग नीट लक्ष द्यायचं. मग आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल टाइप ऑफ अकाउंट असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कुठल्या टाइपचं अकाउंट असेल? नॉमिनल. आपण हे जे थेरॉटिकल डायरेक्ट प्रॉब्लेम कडे का जाईना? टाइमपास करलोत का आपण? हे थेरी शिकायचं हे मी काय हे स्वतः तयार केलं नाही, हे सगळं पुस्तकातलं आयतं घेतलंय. मग कशासाठी आपण याच्यावर वेळ द्यायलोत मित्रांनो? याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारले जाणार की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज डॅश डॅश टाइप ऑफ अकाउंट. मग तिथं आपण नॉमिनल टाइप ऑफ लिहिलं तर मार्क पडेल का आपल्याला? काय लिहावं लागेल तिथं? रिअल अकाउंट. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज डॅश डॅश टाइप ऑफ अकाउंट. नॉमिनल. अशा ऑब्जेक्टिव्हची तयारी म्हणून आपल्याला हे बघायचंय. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचे व्यवहार. आपल्या याचं नावच आहे रिसिप्ट अँड पेमेंट, प्राप्ती आणि शोधन. आणि हे कशावरून तयार केलं जातं? कॅश बुकावरून. आणि कॅश बुकामध्ये उधारीचे व्यवहार नोंदवले जातात का? नाही. त्याच्यामुळे क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचे व्यवहार कॅश बुकामध्ये येणार नाहीत, म्हणजे अर्थातच तुमच्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये येणार नाहीत. कळालं का तुम्हाला? हो सर. पुढं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश बुक.
मग तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशनला एक शब्द म्हणजे प्रश्न विचारला जाईल, समरी ऑफ कॅश बुक. म्हणजे समरी ऑफ कॅश बुक हे कोणत्या अकाउंटला म्हणलं जातं? तर तिथं तुम्हाला उत्तर काय लिहावं लागेल? म्हणजे आपण एक एक मार्क गोळा करत चालू बरं का या ऑब्जेक्टिव्हचं. मग समरी ऑफ कॅश बुक अँड बँक अकाउंट ट्रान्झॅक्शन फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, एका विशिष्ट कालावधीची समरी म्हणजे काय असेल तर कॅश बुकाची आणि बँक अकाउंटची समरी म्हणजे काय, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ऑल रिसिप्ट आर शोन टू द डेबिट साइड. बरं का, हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल टाइप ऑफ अकाउंट आहे आणि रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन, बरोबर का. म्हणून आपल्याकडे जर रिसिप्ट म्हणजे प्राप्ती झाली तर त्याची नोंद कोणत्या बाजूला येणार मित्रांनो? डेबिट. आणि पेमेंटची नोंद कोणत्या बाजूला येणार? क्रेडिट साइडला. आता मध्येच मी तुम्हाला विचारतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे कुठल्या टाइपचं अकाउंट असतं? नॉमिनल. मग त्याच्या डेबिट साइडला काय येतं? व्हेरी गुड, एक्सपेंडिचर. म्हणजे इथं जे पद क्रेडिट साइडला आहेत रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला, ते पद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या कुठे जाणार आहेत? डेबिट साइड. आणि इथं जे पद डेबिट साइडला आहेत रिसिप्टचे प्राप्तीचे, ते पद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे कुठे जाणार? क्रेडिट साइडला. काही जणांच्या लक्षात आलं बघा ना, हा फार महत्वाची गोष्ट आहे. आपणाला दिलेलं असतं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि त्याच्यावरून आपल्याला तयार करायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. तुम्ही शक्तिमान मालिका बघितली असेल पूर्वी, कधी बघत होता तर त्याच्यात असं असायचं बघा ते असं काय म्हणायचे त्याला, अंधेरा कायम रे म्हणत होतं का ते? अरे म्हणत होतं का नव्हतं? माझे हात दिसले का तुम्हाला असे केलेले? अंधेरा कायम रे, अंधेरा कायम रे म्हणजे इकडल्या बाजूची पद डेबिटची पद कुठं? क्रेडिटला. क्रेडिटची पद कुठं? डेबिटला. दाखवणार आहे आणखी ते पुढे उल्लेख करणार आहे त्याचा. चला पुढे काय म्हणतंय? दीज, हे मध्येच त्रास द्यायला आलं. बरं काय म्हणतंय? दिस अकाउंट स्टार्ट्स विथ ओपनिंग कॅश अँड बँक बॅलन्स. म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या सुरुवातीला, आता बघा कॅश बुक तुम्ही 11वीला शिकलात, मग आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्या गल्ल्यात जी काही शिल्लक असते त्याला आपण कॅश इन हँड म्हणायचो. गेल्या वर्षीचं क्लोजिंग म्हणजे या वर्षाचं ओपनिंग. म्हणून कॅश बुकाची सुरुवात आपली कशाने व्हायची मित्रांनो? ओपनिंग बॅलन्स न व्हायची. कॅश बुकाची सुरुवात जर ओपनिंग बॅलन्स न होत असेल तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात सुद्धा तुमची ओपनिंग कॅश किंवा बँक बॅलन्स न होणार आहे. आणि लक्षात घ्या, हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फक्त कॅश ट्रान्झॅक्शन वरून तयार केलं जात, कॅश अँड बँक. कळतंय का? म्हणजे हे 2 कॉलम्स कॅश बुकची समरी आहे. कशाची समरी आहे? 2 कॉलम्स कॅश. म्हणजे याच्यात रोखीचे तर व्यवहार असणारच, त्याच्यासोबत उधारीचे कसे असतील रे? एक बँक ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड म्हणलो आपण. हा, बँकेचे. कॅशचे तर असणारच, रोखीचे तर व्यवहार असणारच, चलनाद्वारे केले जाणारे व्यवहार असणारच, पण बँकेद्वारे केलेले व्यवहार सुद्धा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये असणार. उधारीचे व्यवहार चुकून सुद्धा असणार नाहीत, कारण हे कॅश बुकाची समरी आहे. 2 कॉलम्स कॅश बुकाची समरी आहे. कळालं का? ज्यांनी क्रेडिट उधारीचे म्हणले त्यांना कळालं का ही गोष्ट? मग याच्यात ओपनिंग कॅश बॅलन्स असतं, कॅश आणि बँक बॅलन्स. त्याच पद्धतीनं क्लोजिंग सुद्धा कॅश आणि बँक बॅलन्स असतं. म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला ओपनिंग ऍज वेल ऍज क्लोजिंग बॅलन्सेस आर अवेलेबल. पुढे जाऊ. रिसिप्ट, आता हे ऑलरेडी आता थोड्या वेळापूर्वी चर्चा केली, म्हणून थोडं मी स्पीड मध्ये घेतो. ऑल रिसिप्ट ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, एका विशिष्ट कालावधीत मिळालेली रिसिप्ट म्हणजे प्राप्ती, आर डेबिटेड. प्राप्ती कुठं असते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या? तर डेबिट साइडला असते. डेबिटेड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. हा शब्द काय, याचा अर्थ कुणी मला सांगेल? इरिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर फॉर विच दे आर रिसिव्ड. पटकन, चुकू द्या पण बोला. काय तुम्हाला याच्यातून कळतंय ते बोलण्याचा प्रयत्न करा. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर, आणि हे सगळं पुस्तकातला, याच्यावरून पुन्हा पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा, अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा वाटल्यास पेज नंबर सुद्धा सांगतो पुन्हा मी. पेज नंबर साधारण 66च्या तिथं आसपास असेल, 65 वगैरे. इरिस्पेक्टिव्ह म्हणजे इथं ऐका, पानं पलटू नका, पुस्तक शोधू नका, पुन्हा बघा ते.
रिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर म्हणजे लक्षात घ्या हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पैसे कोणत्या वर्षाचे आहेत बघत नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे बरं का, नीट आहे का, लक्ष इकडे तिकडे घालू नका. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पैसे कोणत्या वर्षाचे बघत नाही, मागच्या वर्षाचे आहेत का, चालू वर्षाचे आहेत का, पुढच्या वर्षाचे आहेत का ते बघत नाही. ते एकच बघतं पैसा आला का आणि पैसा गेला का. पैसा आल्याची नोंद डेबिट साइडला आणि पैसा गेल्याची नोंद क्रेडिट साइड. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खाली तुम्ही काहीतरी शब्द लिहित होतात. फॉर द इयर फॉर द इयर एंडेड. फॉर द इयर एंडेड 4 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता, म्हणजे त्या वर्षातीलच फक्त खर्च आणि उत्पन्नाचा आपण विचार करत होतो. तसं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट त्या पर्टिक्युलर वर्षात किती पैसे आले ते कधीचे आहेत मला माहित नाही, गेल्या वर्षीशी संबंधित आहेत का, चालू वर्षाशी संबंधित आहेत का, पुढच्या वर्षाची. हे काय मी म्हणालो काही जणांना कळणार नाही की समजा आपण गेल्या वर्षीचं भाडं द्यायचं राहिलं होतं ते चालू वर्षी दिलं तरी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट त्याची नोंद घेणार, पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याची नोंद घेत नाही. ते फक्त चालू वर्षाशी संबंधित पद घेतं. आताच थोड्या वेळापूर्वी केंद्राने ऍडजस्टमेंट विचारली होती प्रीपेड इन्शुरन्सची, त्याचे 3 महिन्याचा इन्शुरन्स आपण आगाऊ दिला होता जो की चालू वर्षाशी संबंधित नव्हता, पुढच्या वर्षाशी संबंधित होता, तर तो आपण वजा करा म्हणून सांगितलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला इन्शुरन्स मधून वजा करा. कारण का वजा करा, कारण तो चालू वर्षाशी संबंधित नव्हता. पण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला त्याचं काय देणं घेणं, पैसे कधी का म्हणजे कोणत्या का वर्षाशी संबंधित असाना, पण मला चालू वर्ष मिळाले ना त्याची तो नोंद घेणार, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द इयर फॉर विच दे आर रिसिव्ड अँड, हे फार महत्वाचं आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर, रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. लक्षात घ्या, मला परत एकदा उत्तर द्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कुठल्या प्रकारचा अकाउंट आहे? नॉमिनल. नॉमिनल. व्हेरी गुड. बरं का, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला नीट ऐका, फक्त रेव्हेन्यू प्रकारची पद असतात. फक्त कोणत्या प्रकारची पद असतात? रेव्हेन्यू. आता याच्याबद्दल आजच्याच पिरियड मध्ये आपण पुढे बोलणार आहोत, पण चलत चलत लक्षात यावं म्हणून तुम्हाला एक उदाहरण देणार आहे मी, की आपण रेंट दिलं बरं का, हा खर्च ऍक्च्युअली रेंट दिलं. फक्त तुमचा आवाज म्यूट करा, नीट ऐका, तुमच्याकडे आवाज हा फार महत्वाच्या गोष्टी आहेत त्या. आपण रेंट दिलं, मी रिसिप्ट बद्दल बोलत नाही बरं का, पेमेंट बद्दल बोलतोय. आपण रेंट दिलं, भाडं दिलं आणि आपण मशिनरी खरेदी केली. भाडं दिलं, रेंट पेड केलं, हा कुठल्या प्रकारचा खर्च आहे? नॉमिनल. नाही 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 नाही, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मशिनरी खरेदी केली, हा कुठल्या प्रकारचा खर्च आहे? कॅपिटल लक्षात घ्या, रेंट पेड जे आहे, रेंट पेड जे आहे ते आता दोन्हीसाठी पैसे गेलेत माझ्याकडून. भाडं दिलं तरी पैसे गेलेत आणि मशिनरी घेतली तरी पैसे घेतलेत. त्याच्यामुळे हे जे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे मित्रांनो, ते दोन्ही प्रकारच्या नोंदी करतं. ते रेव्हेन्यू असेल नाहीतर कॅपिटल असेल, दोन्ही प्रकारच्या नोंदी करतं. मात्र इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट यातल्या फक्त रेव्हेन्यू पदाचाच विचार करणार, म्हणजे फक्त ते रेंटचा विचार करणार. आता मशिनरी घेतली हे पद कुठं जाईल मला सांगा बरं तुम्ही? बॅलन्स शीटच्या व्हेरी गुड, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. लक्षात घ्या, तुम्हाला इथं चलत चलत एक गोष्ट कळाली की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ते पद रेव्हेन्यू प्रकारचं आहे का कॅपिटल प्रकारचं आहे हे विचारात घेणार नाही, त्याला काही देणं घेणं नाही. चलत चलत तुम्हाला एखादं रिसिप्टचं बी उदाहरण देतो, की समजा आपण आपल्या अव्यापारी संघटनेच्या सभासदाकडून वर्गणी घेतली, ते आपल्याला उत्पन्न मिळालं, जे की उत्पन्न आपल्याला दरवर्षीच मिळणार आहे वर्गणीच्या स्वरूपात, बरोबर. मग ते आपलं रेव्हेन्यू प्रकारचं उत्पन्न आहे. आणि आपण आपली एखादी संपत्ती विकली आपल्या नॉन ट्रेडिंग कन्सर्नची, संपत्ती दरवर्षीच विकतो का आपण? नाही. ते कॅपिटल प्रकारचं उत्पन्न आहे. मग बघा, रेव्हेन्यू इन्कम जाणार इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आणि संपत्ती विकून आलेलं उत्पन्न बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला संबंधित संपत्तीतून वजा केलं जाणार. समजतंय का? म्हणजे रेव्हेन्यू किंवा कॅपिटल दोन्ही प्रकारची पद रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला येतात, पण यातली रेव्हेन्यूच पद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला जातात, तर कॅपिटल प्रकारची पद कुठं जातात? बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या किंवा लायबिलिटीला, त्या ह्याच्यानुसार पुढे कळेल तुम्हाला आणखी. सच रिसिप्ट्स मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर और करंट इयर और नेक्स्ट इयर. ऑल रिसिप्ट, सगळ्या रिसिप्ट कोणत्या बाजूला असतात मित्रांनो? रेव्हेन्यू असतील किंवा त्या कॅपिटल असतील.
त्या चालू वर्षाशी संबंधित असतील, गेल्या वर्षाशी संबंधित असतील किंवा पुढच्या वर्षाशी संबंधित असतील. चालू वर्षाला करंट इयर म्हणतात, मागच्या वर्षाला प्रिव्हियस इयर किंवा लास्ट इयर म्हणतात, तर पुढच्या वर्षाला नेक्स्ट इयर असं म्हणतात. कोणत्या का वर्षाशी संबंधित असणार, रेव्हेन्यू किंवा कॅपिटल असणार, ते कशाचाच विचार करत नाही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ते फक्त एकच विचार करतं, या व्यवहारामुळे माझ्याकडे पैसा आला का, त्याची नोंद ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला घेऊन टाकतं. पुढे आपण जाऊ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट बाजूला जाऊ. ऑल पेमेंट मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, ज्याचा आवाज येतो त्यानं म्यूट करायचं, ज्याचा आवाज येतो त्याने म्यूट करायचं. गोकोंडे तर हो, ऑल पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड. रिसिप्ट कुठं नोंदवल्या म्हणल्या मित्रांनो तुम्ही, रिसिप्ट डेबिट बाजूला, तर पेमेंट कुठं जाणार, क्रेडिट बाजूला. पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, क्रेडिट बाजूला. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पिरियड, इथं सुद्धा पिरियडचा विचार केला जाणार नाही. गेल्या वर्षीचा पगार कदाचित आपल्या कर्मचाऱ्याला आर्थिक अडचणीमुळे द्यायचा राहिला होता, तो पगार आपण चालू वर्षी दिला, तरी सुद्धा त्याचे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट नोंद घेणार, ते नोंदवलं जाणार. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणतं की मी फक्त चालू वर्षाशी संबंधित नोंदी करणार, मागच्या वर्षाशी किंवा पुढच्या वर्षाशी संबंधित मी नोंदी घेणार नाही, मी त्या वजा करणार. म्हणून इथं नियम आहे मागील पुढील वजा. मागील पुढील वर्षाशी संबंधित असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला ते वजा केलं जातं. म्हणून तर आता प्रीपेड इन्शुरन्स आपण वजा म्हणून सांगितलं. पुढं इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिअर नेचर, रेव्हेन्यू ऑर कॅपिटल, पगार दिला किंवा मशिनरी घेतली, दोन्ही कारणानं आपल्याकडून पैसा जातो. पण पगार हा आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, तर मशिनरी खरेदी केली हा आपला कसला एक्सपेंडिचर आहे, कॅपिटल. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दोन्ही प्रकारची पद घेतं. माझ्याकडून पैसा गेला, मशिनरी घेण्यासाठी गेला किंवा पगार देण्यासाठी गेला, तर ते दोन्ही प्रकारची पद घेतं, रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फक्त कुठल्या प्रकारची पद घेतं, रेव्हेन्यू. कॅपिटल प्रकारची पद कुठं जातात, तर बॅलन्स शीटला जातात. सच पेमेंट्स मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर, करंट इयर ऑर नेक्स्ट इयर. सिमिलरली such payments may be revenue or capital expenditure, all credited to this account. सगळे कुठं नोंदवले जातात, तर क्रेडिट बाजूला नोंदवले जातात. बरं, एवढं सगळं थेरी शिकवल्यानंतर एखाद्याला जर मला काहीच कळालं नाही, म्हणजे काय म्हणले की आम्हाला एवढं मोठं इंग्रजीतलं दाखवलं स्क्रीनवर, काहीच कळालं नाही असं जर वाटत असेल तर 2 मिनिटात सांगतो. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या कोणत्या बाजूला रिसिप्ट असणार, डेबिट बाजूला. डेबिट बाजूला रिसिप्ट असणार. रेव्हेन्यू प्रकारचे असणार का कॅपिटल प्रकारचे असणार, नाही. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला दोन्ही प्रकारचे असतात. रेव्हेन्यू असो अगर रेव्हेन्यू असो अगर कॅपिटल असो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला जाताना कोणत्या जाणार, फक्त रेव्हेन्यू. कळायलंय का, उत्तर द्यायची नाही. आणि पेमेंट कोणत्या बाजूला असणार रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या, क्रेडिट बाजूला असणार. कोणत्या असणार, रेव्हेन्यू का कॅपिटल, दोन्ही पण. मग त्यातल्या रेव्हेन्यूज कुठं जाणार, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर. कॅपिटल कुठं जाणार, एवढं तरी कळालं का. रिसिप्ट कुठं असतं, पेमेंट कुठं असतं, क्रेडिटला. आणि दोन्ही प्रकारचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला असतं, रेव्हेन्यू बी कॅपिटल बी. बरं का, रेव्हेन्यू प्रकारची फक्त कुठं जाणार, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. चला बर, मी तुमच्या समोर काय तयार केलंय रे, 11वीला शिकलोय का आपण, सिंपल कॅशबुक आणि 2 कॉलम्स कॅशबुक. सिंपल कॅशबुक किंवा 2 कॉलम्स कॅशबुक मध्ये डेट, रिसिप्ट नंबर, LF सारखंच दिसतंय. फक्त सिंपल कॅशबुक मध्ये रकमेसाठी डेबिटला एकच आणि क्रेडिटला एकच रकाना होता, बरोबर. पण 2 कॉलम्स कॅशबुक मध्ये रकमेसाठी कॅश आणि बँक हे 2 रकाने होते, डेबिट आणि क्रेडिटला कॅश आणि बँक रकमेसाठी 2 रकाने, म्हणून तर त्याला 2 कॉलम्स कॅशबुक म्हणतात. आपलं जे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे
ते कशाची समरी आहे, सिंपल कॅश बुकाची का टू कॉलम्स कॅश बुकाची? टू कॉलम कॅश कॅश टू कॉलम्स कॅश. आणि याच्या डेबिटला बी क्रेडिटला बी डेट रकाना दिसतोय तुम्हाला, हा तो रकाना तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये दिसणार नाही. दिसतोय का कुठं डेट नावाचा रकाना तुम्हाला? इथं समरी असते. म्हणून मी तुम्हाला म्हणलो की एखादं पद आपण विचारात घेतलं की रेंट दिलं, भाडं दिलं, तर माझ्याकडून पैसा गेला, त्याची नोंद माझी सिंपल कॅश बुक किंवा टू कॉलम्स कॅश बुकाच्या क्रेडिट बाजूला, पेमेंट बाजूला येणार. बरोबर. डेट वाईज मी 12 वेळा रेंट दिलं तर म्हणजे दर महिन्याला रेंट दिलं असं, एकदाच भाडं वर्षाचं न देता मी माझ्या त्या जागा मालकाला म्हणलो की आम्ही दर महिन्याला भाडं देऊ बाबा, मग दर महिन्याला आम्ही भाडं देत राहिलो, तर सिंपल कॅश बुक मध्ये किंवा टू कॉलम कॅश बुक मध्ये रेंट नावाचं पद डेट वाईज एप्रिल मध्ये एकदा, मे मध्ये एकदा, जून मध्ये एकदा, असं 12 वेळा येणार 31 मार्च पर्यंत, इथं डेट वाईज नोंदी असल्यामुळं. मात्र रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये या नोंदी फक्त पेमेंट बाजूला एकदाच येणार. समजतंय? म्हणजे त्याची ही समरी असते. कशाची समरी? टू कॉलम्स कॅश बुक. बर. याची रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे फीचर्स, काय वैशिष्ट्य बघायचे. पहिलं वैशिष्ट्य तर तुम्हाला कळालं, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. या ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाणार. हे सिमिलर टू, हे कशासारखं आहे? कशासारखं आहे? कॅश बुक असतात. हे कॅश बुकाची काय आहे? समरी आहे. Summary. कॅश बुकामध्ये डेट कॉलम असतो, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये डेट कॉलम नसतो. ट्रायल बॅलन्स मध्ये तुमच्या डेट कॉलम होता का रे? नाही. त्याच पद्धतीने या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये सुद्धा डेट कॉलम असत नाही, त्याची फक्त इथं समरी असते. कशाची समरी? कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शन. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला फक्त कोणत्या प्रकारची पद असतात? रेव्हेन्यू का? दोन्ही प्रकारची पद असतात. इथं दिसतंय का? इट इन्क्लूड्स ऑल टाइप्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट. सगळ्या प्रकारच्या प्राप्ती आणि सगळ्या प्रकारच्या शोधनाचा इथं समावेश असतो, समावेश केलेला असतो. मग ते रेव्हेन्यू असो अगर कॅपिटल. इट रेकॉर्ड्स, हे नोंदवतो, ऑल रिसिप्ट्स अँड पेमेंट्स, हे सगळ्या नोंदी नोंदवतो. त्याच्यातून आपल्याला पैशाची प्राप्ती झाली आणि पैशाचं पेमेंट केलं, मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, दॅट इज करंट इयर, प्रिव्हियस इयर और नेक्स्ट इयर. कुठल्या का वर्षाशी संबंधित असताना हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट त्याच्या नोंदी घेतं. फक्त ते एकच बघतं, मला रिसिप्ट म्हणजे प्राप्ती झाली का आणि माझ्याकडून चालू वर्षी पैसा गेला का, त्याच्या नोंदी ते करत राहतं. पुढं इन्कम रिसिवेबल, काही जर उत्पन्न मिळायचं राहिलं आणि काही जर पैसे द्यायचे राहिले पेएबल, तर ते याच्या नोंदी घेत नाही. आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. प्रत्यक्षात जेवढा पैसा आला आणि जेवढा पैसा गेला त्याच्याच नोंदी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये येणार. जो पैसा द्यायचा राहिलाय किंवा जो पैसा मिळायचा राहिलाय त्याच्या नोंदी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट करणार नाही. दिस अकाउंट इज अ बेस ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. जसं नॉन पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये आपलं फायनल अकाउंट तयार करण्याचं बेस काय होतं, तर ट्रायल बॅलन्स बेस होतं. बरोबर. ट्रायल बॅलन्स वरून आणि ऍडजस्टमेंट वरून आपण फायनल अकाउंट तयार करायचं. तसं नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये आपल्या बाजूला आवाज यायला की लगेच म्यूट करायचं रे मित्रांनो. केंद्राच्या तिथं आवाज येतोय का कुणाचा आवाज येतोय लक्ष करा. बर का. तर इथं बेस काय असणार आहे, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हा इथं बेस असणार आहे. दिस अकाउंट शोज ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स. या अकाउंटला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस असतात. जायचं का पुढं? हो सर. हे फीचर फार महत्वाचे आहेत बरं का. आणि आणखी पुढे जाऊन आपण डिफरन्सेस बिटवीन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघणार आहात आणखी पुढे जाऊन. त्यावेळेस तुम्हाला आणखी या मुद्द्यांचा उल्लेख येणार आहे आणि याच्यावर बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न विचारले जातात. चला पुढे काय बघायचंय आपल्याला? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला आयत दिलेला असणार नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये, आणि याच्यावरून आपल्याला काय तयार करायचंय, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट बाजूला काय असतात? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट बाजूला काय असतात?
रेव्हेन्यू अरे इथं माझा माऊस पॉइंटर दिसतोय का तुम्हाला? माझा माऊस पॉइंटर दिसतोय का तुम्हाला? हा? रिसिप्ट प्राप्ती काय असतं डेबिट बाजूला? रिसिप्ट रिसिप्ट. आणि पेमेंट बाजूला काय असतं? हा? पेमेंट आता बोललेलं सगळं मुसळ केरात गेलं म्हणलो मी, बरं का? सगळं मुसळ केरात जाणं म्हणजे सगळं शिकवलेलं वाया जाणं. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट बाजूला रिसिप्ट असतं, तर क्रेडिट बाजूला काय असतं? पेमेंट. आता रिसिप्ट प्राप्तीचं आपण एक दोन उदाहरण घेऊ. बर, त्याच्या अगोदर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला काय असतं? क्रेडिट बाजूला काय असतं? इन्कम. मगाशी असं मी हात दाखवला होता का ते याच्यातला शक्तिमान दाखवला होता का? तसं इथं ऍरो दाखवलेत का मित्रांनो? दाखवलेत. आता एक उदाहरण घेतो मी. आपण गणपती मंडळ स्थापन केलंय गावामध्ये आणि त्या गणपती मंडळाचे काही लोक सभासद आहेत. त्या सभासदाकडून आपण दरवर्षी सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी घेतो, बरं का? जे की सबस्क्रिप्शन दरवर्षी आपण त्यांच्याकडून घेतो, म्हणून ते आपलं उत्पन्न आहे, दरवर्षी आपल्या सभासदाकडून आपल्याला मिळतं. हे सबस्क्रिप्शन नावाचं उत्पन्न हे रेव्हेन्यू प्रकारचं इन्कम आहे. कसल्या प्रकारचं इन्कम आहे? रेव्हेन्यू. आणि आपलं जे गणपती मंडळ आहे, त्या गणपती मंडळाला तिथं कोणीतरी एखादा राजकीय नेता आल्यानंतर त्या राजकीय नेत्यानं काहीतरी डोनेशन दिलं, पण डोनेशन देताना त्यांनी कंडिशन म्हणजे अट टाकली की या डोनेशनचा उपयोग तुम्ही कशासाठी करायचा? याला स्पेसिफिक डोनेशन म्हणतात. याला कसलं डोनेशन म्हणतात? स्पेसिफिक डोनेशन. विशिष्ट कारणासाठी मिळालेलं डोनेशन. हे डोनेशन आपण इतर कुठेही वापरू शकत नाही. लाईट बिल भरण्यासाठी किंवा गणपती मंडळाचा काही खर्च असेल शेवटच्या दिवशी प्रसाद करण्यासाठी हे डोनेशन वापरू शकत नाही. जे सभासदांनी तुम्हाला सबस्क्रिप्शन दिली ती तुम्ही बिलकुल वापरू शकता. प्रसाद बनवायला वापरा, कशासाठी वापरा. पण ज्या राजकीय नेत्यांना आपल्याला ते डोनेशन दिले ते डोनेशन आपल्याला फक्त कशासाठी वापरावं लागेल? आणि आपल्याकडे एखादा जुना शो वगैरे होता किंवा एखादी जुनी प्रॉपर्टी होती आपल्या गणपती मंडळाची, ती आपण विकली. लक्षात घ्या, आवाज म्यूट करा ज्यांच्या तिथे आवाज येतोय त्यांनी. या तिन्ही कारणामुळे आपल्याकडे रिसिप्ट म्हणजे प्राप्ती झाली. या तिन्ही कारणामुळे आपल्याकडे पैसा आला. वर्गणीच्या स्वरूपात पैसा आला, इमारतीच्या बांधकामासाठी आपल्याला देणगी मिळाली आणि एखादी छोटी मोठी संपत्ती विकून आपल्याकडे पैसा आला. आता हे सगळे पद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला जाणार का? सगळे जाणार. नाही सर, रेव्हेन्यू फक्त रेव्हेन्यू फक्त येथे प्रकारची पद जाणार. म्हणून तर मी याला रेड मध्ये हे केलंय, लाल केलंय, बरोबर का? डोनेशन हे विशिष्ट कारणासाठी दिलंय. ती एक प्रकारे आपल्यावर लायबिलिटी आहे की जोपर्यंत आपण इमारत बांधत नाही तोपर्यंत तो पैसा आपण दुसरीकडे कुठेही वापरू शकत नाहीत. म्हणून हे पद बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जातं मित्रांनो. हे पद कुठं जातं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. त्याच्या खाली दुसरं एक पद दिलंय, सेल ऑफ फिक्स्ड ऍसेट. संपत्ती विकून आलेला पैसा कुठं जातो? तर ऍसेट मधून मायनस. आता तुमचं लक्ष असेल तर नीट आहे का? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटचं पद एकतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला जाणार, बरं का, किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार किंवा ऍसेट मधून वजा होणार. कळालंय का? सांगा बरं मला. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिटला जाणार किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला मायनस. कळालं का सगळ्यांना? नक्की कळालं? काय कळालं? की जे डेबिटचं पद असतं ते क्रेडिटला जाणार, लायबिलिटीला जाणार, पेमेंट म्हणजे पैशाचं शोधन करणे, पैसे देणं. आपण कशा कशासाठी पैसे दिले? एक दोन तीन उदाहरणं घेतली. की सॅलरी म्हणजे पगारासाठी पैसे दिले. आपलं जे गणपती मंडळ आहे ते व्यवस्थित चालवण्यासाठी तिथं आपण एखादा क्लर्क नेमलाय, पैसे आले गेले देवाणघेवाण करण्यासाठी, किंवा एखादा पुजारी नेमलाय, त्यांना आपल्याला काहीतरी मानधन द्यावं लागतं, बरोबर, पगार, बरोबर, तो आपल्यासाठी खर्च आहे, या कारणासाठी पैसा गेला. किंवा गणपती मंडळाचं आपण एखादं कार्यालय स्थापन केलंय, कार्यालय कुठेतरी उघडलंय,
त्या कार्यालयाचं आपल्याला भाडं द्यावं लागतं, तो आपल्यासाठी खर्च आहे. हा खर्च मी लाल अक्षरात टाकला, हा रेव्हेन्यू प्रकारचा खर्च आहे. त्याच्या खाली पुढचं पद टाकलंय परचेस ऑफ फिक्स्ड ऍसेट. गणपती मंडळासाठी आपण एखादा म्हणजे ते कार्यालय तिथं जे चालवतो त्या कार्यालयासाठी आपण टेबल खुर्च्या खरेदी केल्या. टेबल खुर्च्या खरेदी करणं आपल्याला दरवर्षीच करावं लागणार नाही. टेबल खुर्च्या ही आपली ऍसेट आहे म्हणून ते कॅपिटल प्रकारचा खर्च आहे. बरोबर. आता काही जण म्हणतील हे ड्रॉइंग, तुम्हीच शंका विचारायला पाहिजे, आपली जर अव्यापारी संस्था आहे तर इथून ड्रॉइंग कोण करणार आहे सर? ड्रॉइंगचं पद इथं कसं काय येऊ शकतं? ही तर आपली वैयक्तिक कोणाची संस्था नाही. पण लक्षात ठेवा मित्रांनो, एक प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स असा एका ठिकाणी शब्द आलता. प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे वकील असतील, डॉक्टर असतील किंवा इंजिनियर असतील, असे जे लोक असतील, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, त्या संस्था सुद्धा नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये येतात. म्हणजे डॉक्टरनं दवाखाना जो टाकलाय तो फीस चार्ज करतो डॉक्टर, पण तो नफा कमवण्यासाठी व्यवसाय स्थापन करत नाही. आपल्या चरितार्थ भागावा म्हणून तो लोकांकडून फीस घेतो, पण मुख्यतः लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी त्यानं दवाखाना स्थापन केलाय. बरोबर का? त्यांचं मेन एम नफा कमावणे नसून आरोग्याच्या सेवा पुरवणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. मग डॉक्टर ही सुद्धा संस्था नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये येते आणि बऱ्याचदा डॉक्टर आपल्या गल्ल्यातून पैसे स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी घरी नेऊ शकतात, त्यांची ड्रॉइंग करू शकतात. म्हणून डॉक्टरचा प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये बघायचा आहे. मग हे 3 प्रकारची पदं मी जशी डेबिटला घेतली होती तशीच क्रेडिटला घेतलीत. सॅलरी, रेंट, परचेस ऑफ फिक्स्ड ऍसेट आणि ड्रॉइंग. यातलं हे जे मी लाल कलरचं केलंय, चॉकलेटी कलरचं केलंय, हे सॅलरी ऑर रेंट हेच पद फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला जाईल, रेव्हेन्यू प्रकारचंच पद. फिक्स्ड ऍसेट जर खरेदी केल्या तर ते पद कुठं जाईल? मशिनरी खरेदी केली, टेबल खरेदी केला, खुर्च्या खरेदी केल्या, ते कुठे जाईल? बॅलन्स शीटच्या असेटला. पण प्रॉब्लेम मध्ये दरवेळेस तुम्हाला पेमेंट साइडला परचेस ऑफ फिक्स्ड ऍसेट असा शब्द वापरलेला नसतो. पेमेंट साइडला तुम्हाला फक्त लिहिलेलं असतं फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, व्हेइकल, अँब्युलन्स असंच फक्त लिहिलेलं असतं. तुम्ही ओळखायचं की पेमेंट साइडला अँब्युलन्स पद दिलंय, पेमेंट साइडला फर्निचर पद दिलंय, याचा अर्थ त्या फर्निचर साठी आपल्याकडून पैसा गेला, म्हणजे हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला न येता कुठं जाणार आहे तो मित्रांनो? बॅलन्स शीटच्या असेटला. डॉक्टरांना स्वतःच्या गल्ल्यातून वैयक्तिक कारणासाठी पैसे नेले, उचल केली, ते बॅलन्स शीटच्या असेटला जाईल का मित्रांनो? ते कुठं जाईल? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी वजा करायचं. मग हे किती जणांच्या लक्षात राहिलं? डेबिटची पद एक तर क्रेडिटला, नाहीतर डेबिटची पद एक तर क्रेडिटला किंवा लायबिलिटीला किंवा म्हणायला आम्ही ओळखायचं कसं कोणतं क्रेडिटला जाणार आहे, कोणतं लायबिलिटीला जाणार आहे, कोणतं ऍसेटला जाणार आहे? त्याच्यासाठी तर तुम्हाला रेव्हेन्यू प्रकारची, कॅपिटल प्रकारची पदं ओळखायला शिकवले. मी जर संपत्ती विकून पैसा आला तर ते रेव्हेन्यू असेल का माझं इन्कम? नाही. ते इकडे क्रेडिटला येईल का? ते कुठं जाईल? बॅलन्स शीटच्या असेट मधून वजा होईल. जर मला काही डोनेशन मिळालं, काही दुसरं लाईफ मेंबरशिप फीस मिळाली तर ते असेटला जाणार नाही, ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार. हेच आपल्याला बायफर्गेशन करायला शिकायचंय की कोणतं पद इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला जाईल, कोणतं लायबिलिटीला जाईल आणि कोणतं ऍसेट मधून वजा होईल, हे ओळखणं फार महत्वाचं आहे. पुढं क्रेडिट बाजूचं कोणतं पद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला येईल, कोणतं ऍसेटला जाईल तर कोणतं लायबिलिटी मधून वजा होईल, हे ओळखणं फार महत्वाचं असतं. आणि लगेचच्या लगेच निष्कर्षाकडे जात जाऊ नका. ही थेरी शिकवताना जर एखाद्याला वाटतं अरे मला काहीच कळणार गेलंय, उद्यापासून न पिरियड केलेले बरे, तर लक्षात घ्या मी थेरी शिकून पुन्हा प्रॉब्लेम कडे वळतो आणि तुमच्या काही गोष्टी थेरीमध्ये लक्षात येतील, काही गोष्टी प्रॉब्लेम सोडवताना लक्षात येतील. फक्त निष्कर्षाकडे जाण्याची घाई करू नका. हे शिकल्या शिकल्या रेव्हेन्यू, कॅपिटल, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, परत ते प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर असे शब्द ऐकले की लगेच निष्कर्षाकडे जायचं, अर लय टॉपिक अवघड आहे, उद्यापासून नको जाऊ. असं जर तुम्ही निष्कर्षाकडे जाणार असाल तर तुम्हाला कधीच काय करणार. तुम्ही फक्त केअरफुली अटेंड करण्याचा प्रयत्न करा. घरी जे तुमच्याकडे पुस्तक आहे त्या पुस्तकातून वाचण्याचा प्रयत्न करा आणि ज्या शंका निर्माण होतील त्या बिलकुल विचारा. समजतंय का? आपण शेवटी बिलकुल वेळ देऊ.
तुम्हाला. याच्या पुढे काय फक्त मी हे बघतो आणि आज शिकवण्यासाठी काय का बघतो, नसेल तर आपण शंका समाधानाकडे जाऊ तुमच्या. तर आता आपल्याला बघायचंय मिनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर. बर, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे कुठल्या प्रकारचं अकाउंट असेल? एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेन्स. आपण म्हणलो की इन्कम अँड सॉरी काय आवाज म्यूट करा. आपण म्हणलो की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. येतोय का आवाज? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फक्त प्राप्ती आणि शोधन, पैसे आले आणि पैसे गेले याचा विचार करणार. ते रेव्हेन्यू का कॅपिटलचा विचार करणार नाही. पण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला फक्त कुठली पद येणार? रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. कॅपिटल इन्कम आणि कॅपिटल एक्सपेन्सेस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला येणार नाही. इट इज सिमिलर टू, हे कशासारखं आहे? प्रॉफिट अँड लॉस कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे? आता शेवटचा प्रश्न विचारतो आणि रेकॉर्डिंग थांबवतो. आता इथं मला प्रश्न विचारला की मला संपवायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची रचना कशी असेल? डेबिट बाजूला काय असेल आणि क्रेडिट बाजूला काय असेल? डेबिट बाजूला एक्सपेंडिचर आणि क्रेडिट बाजूला इन्कम. हा, धन्यवाद बरं का मित्रांनो. इथं जर तुम्ही चुकीची उदाहरणं दिली असती तर उद्या पिरियड घ्यायचा का नाही मी विचार केला असता. कारण मग अशी तुम्ही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला चुकीची उत्तरं दिली. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल प्रकारचं अकाउंट आहे. त्याच्यात डेबिटला रिसिप्ट असते आणि क्रेडिटला पेमेंट असतं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल टाइप ऑफ अकाउंट आहे. त्याच्यात डेबिटला एक्सपेंडिचर असतं तर क्रेडिटला इन्कम. कळालंय का हे सगळ्यांना? ठीक आहे. हो सर. कुणाला काय विचारायचं?